हे पेढ्यांचं प्रयोजन असं आहे की आज माझा रिझल्ट लागलाय आणि मी कॉलेजमध्ये दुसरा आलोय आणि 2 विषयात पहिला आहे मी. अरे बाबा विभा, त्याची आधी पहिली दृष्ट काढून टाक बरं. खरंच आजचा दिवस खूप छान आहे. हो ना, कुणाला मार्क्स मिळत आहेत, कुणाला दागिने मिळत आहेत. चंदू, आता हुरळून जाऊ नकोस या यशाने. पुढचं वर्ष शेवटचं वर्ष आहे. खूप अभ्यास करायचा आणि याच्यापेक्षा जास्त यश मिळवायचं. काय काय मला काही ऐकू नाही येत आहे. अरे मी असं म्हटलं की पुढचं वर्ष शेवटचं वर्ष आहे. अबे माझ्या कानात काहीतरी प्रॉब्लेम झाला, मला काही ऐकूच येत नाहीये. अरे गधड्या, ती म्हणते की पुढच्या वर्षी चांगला अभ्यास कर. अजून अरे काय प्रॉब्लेम झालाय मला काही कळत नाही. अभ्या काही प्रॉब्लेम झालाय का? आता नाही, मी काय म्हणतोय की आपण आज पिक्चरला वगैरे जाऊयात का? ताऱ्यांचे बेट. आणि हा, त्याच्यानंतर जेवायचा प्लॅन करूयात बाहेर. हा आत्या, मला आता करेक्ट ऐकू आलं बघ. अरे काय हे आत्या, अगं रिझल्ट घेऊन आल्याच्या दिवशी कोणी पुढच्या वर्षीच्या अभ्यासाविषयी बोलतं का? का नाही बोलत? आता आपण दुपारी जेवलो चापून, तरी सुद्धा संध्याकाळी जेवायला घ्यायचा विचार करतोच की नाही? संध्याकाळी ताणून गेलो तरी दुसऱ्या दिवशी काय असेल याची आपल्या मनात चर्चा चालू असतेच की नाही? तसंच आहे. छान आहे तुमचा बेत, चांगला आहे. पण मला कामं आहेत. पण तुम्ही मजा करा. आणि हा, आजचा सिनेमा आणि तो जेवण बिवण काय असेल तो सगळा खर्च माझ्यातर्फे. पण मी येणार नाही. असं काय करता? मला थोडी कामं आहेत, मी जरा त्याची तयारी करतो. पण चला आजी, मग आता जाऊ ना? मज्जा करा. आणि शमिका, जाताना चांगले कपडे घाला. हा हो, ते कपड्याचं नंतर वहिनी. आधी त्या आशूला फोन करा. तिला जर कळालं ना आपण तिला टाकून गेलो तर माझा जीव घेईल ती. तिला फोन लावा आधी. अरे हो, लावा करते. तिला फोन. चंदू, काय ना, छकुलीला सर्दी झाली आहे, तर मी काही येत नाही. तुम्ही जा ना, तुम्ही मजा करा. काय झालं, लागत नाहीये? नाही रे, म्हणजे मोबाईल पण उचलत नाही आणि बघ ना, घरचा फोन पण कोणी उचलत नाहीये. कुठे गेले असतील सगळे आता? अगं बिझी असेल, काहीतरी कामात असेल. हो, पण अश्वती फोन का नाही उचलत आहे? अशू, तू का सतत रडतीयस? अशू, मला ना खूप गिल्टी असल्यासारखं वाटतंय. असं वाटतं की मी तुझ्याशी लग्न केलंय कारण की तुला आयुष्यभर असं रडत पाहायचं मला. अशू, हे बघ आपण डॅडशी बोलूया. ते असे किती दिवस आपल्यावर रागावलेले राहतील का? नाही जय, तुला नाही माहितीये डॅड कसे ते मला माहितीये. शमिकाच्या वेळी मी पाहिलंय त्यांना अगदी जवळून. शमिका त्यांची इतकी लाडकी आहे, तरीही तिच्याही बाबतीत ते इतके कठोर होते. अशा वेळेस ते आपल्या मनाचे सगळे दरवाजे बंद करून घेतात. जॅक, आपल्या लग्नाला कोणीच एक्सेप्ट नाही करणार आहे. आपल्याला इतरांची भीती होती, पण ही स्टेप घेतल्यावर डॅडना एवढं हर्ट होणार आहे ह्याची मला कल्पना व्हायला होती. जय, एक्झॅक्टली.
आशू, तू तुझ्या वडिलांना ओळखतेस ग? मग तू हे असं इतकं मोठं पाऊल कसं उचललंस? एक्सक्यूज मी सँडी आंटी, दिस इज आवर पर्सनल प्रॉब्लेम. आम्ही बघू काय करायचं ते. अँड थँक्स फॉर युअर कन्सर्न. जय बेटा, दिस मॅटर कन्सर्न्स माय डॉटर. ती म्हणते ते अगदी योग्य आहे. अनिरुद्धचा स्वभाव म्हणजे अशा वेळेला तर तो त्याच्या मनाचे आणि घराचे दोन्ही दरवाजे बंद करतो. त्यांनी तुम्हा दोघांचा इन्सल्ट करून तुम्हाला घराबाहेर काढण्याऐवजी मला वाटतं तुम्ही दोघं इथून गेलात तर खूप बरं. आशू, पण आम्ही जाणार कुठे? कुठे म्हणजे? बेटा तुझ्या खऱ्या सासरी, पेंडसे हाऊस. आणि खरं सांगू का बेटा, तिथेच तुझं योग्य स्वागत होईल बघ. आणि समजा नाही केलं त्या लोकांनी स्वागत, तर तुझी बहीण शमिका ती आहे ना तिथे, आय एम शुअर ती तुला घरात घेईल. काय जय? राईट मामा. जय, आपण जाऊया. आपण आपल्या घरी जाऊया जय. आपल्या इतक्यात ते घर तुझं आपलं कसं काय झालं ग? आपण पहिले डॅडशी बोलूया, मग काय तो निर्णय घेऊया. नको, माझ्यात हिंमत नाहीये. जय, मम्मा म्हणते ते बरोबर आहे. आपण जाऊया आपल्या घरी. हा, कदाचित मामा मामी येऊन डॅडना मनवतील. चल जय, आपण जाऊया आपल्या घरी. चल जय, चल जय. शी इज राईट. अरे जय, ऐक ना आशूचं, शी इज राईट. बाय जय. चला भ्या, 6:30चा शो आहे, आपल्याला जायला लागेल. चला वेळेत पोहोचायला हवा. अरे वा, शमिका झालीस तू तयार एवढ्या लवकर? हा, कमाल आहे. म्हणजे नाही काय आहे, मी तुझ्या आई बरोबर गेलो होतो सिनेमा बघायला पहिल्यांदा, आठवतं ना? तर हिने तयार व्हायला एवढा वेळ घेतला. तिला असं वाटलं की आपण गेलो सिनेमाला, तिथे बसलो की तो हिरो सगळा अभिनय थांबून म्हणणार, क्या विभाजी आई आप, अरे क्या फर्स्ट क्लास तयार हो के आई हैं. काय काही सांगता करेक्ट आहे. मग खोटं नाही सांगत. ऐक ना, तर सगळी तयारी करून आम्ही पोहोचलो तिकडे बरं का. तर काय, त्या काळातला हिरो आहे ना, तो जरा माणसातला असायचा ना, थोडा त्याग बी करायचा. तर त्यावेळेला त्याला एकदम असं त्याग करायचा मूड आला. आम्ही सीटवर बसलो आणि त्या क्षणीच्या हिरोच्या देहातला आत्मा उठला. हिरो खलास. त्या दिवशी हिरोईन पेक्षा ही जास्ती रडली थिएटरमध्ये. हिरो मेला म्हणून नाही, तर आम्ही पोचल्याबरोबर सिनेमा संपला म्हणून. नाही हो बाबा, मला नाही वाटत आई एवढा वेळ वगैरे घेत असतील. कोणाचा तरी माझ्यावर विश्वास आहे हे पाहून फार बरं वाटलं मला. नाही बरोबर आहे, वहिनींचा तुझ्यावर विश्वास असेल आत्या, पण माझा त्या आशुलीवर आता बिलकुल विश्वास राहिलेला नाही. कुठे आहे ती? किती वेळ लावणार आहे आता? मग जायचंय की नाही आपल्याला? अरे हो, तू फोन केला होतास ना? हो ना, अजून नाही आली. काय माहिती बहुतेक चित्रपट झाल्यानंतरच येईल ती. काय अजून आले नाही? हिला म्हणून चल लवकर, तर हिच्या जर का व्हायचं, सिनेमा संपताना तुम्ही जायचात.
सगळं? तुम्ही दोघं हो, आम्ही दोघांनी आजच लग्न केलंय. आणि हा काही सडन डिसिजन नाहीये. आमचं दोघांचंही एकमेकांवर खूप आधीपासून प्रेम होतं. सो बस, एक शब्द आणि एक पाऊलही पुढे नको. बस. तुला काय वाटलं तू काही करशील आम्ही ऐकून घेऊ? तू माझ्या गेलेल्या बहिणीचा मुलगास म्हणून तुला काय डोक्यावर घेऊन नाचू मी? जय, माझ्या मुलांकडनं मी शिस्तीची आणि समजूतदारपणाची अपेक्षा करतो, मग मी तुला का सवलत देऊ? आज जर नीना असती ना तर तिने फोडून काढलं असतं तुला, लक्षात ठेव. कोणालाही न सांगता तुम्ही इथे येऊन लग्न करता आणि घरात येता. काय समजता? काय घर आहे का हॉटेल वाटलं तुम्हाला, का लॉज वाटलं, का धर्मशाळा वाटली? आणि जय, अरे तुझं त्या मंजिरीशी लग्न झालं होतं ना, मग आता हे काय नवीनच? अरे म्हणून तू तिला माहेरी पाठवलंस? नाही नाही नाही, तसं काही नाहीये. मला खूप आधीपासूनच माहिती होतं की आम्ही दोघं एकत्र कधी येऊ शकणार. आणि हे ज्या दिवशी, ज्या क्षणी तिला कळलं ना, त्या दिवशी तिने माझ्याकडे विषय काढला गावी परत जाण्याचा. मी तिला अजिबात अडवलं नाही. मी तिला अजिबात अडवलं नाही. मी फक्त एवढंच विचारलं की हा निर्णय कायमचा आहे की नाही. आणि तशा सह्या घेतल्यात मी डिवोर्स पेपर्सवर. सो आय एम फ्री. आणि मी कोणालाही फसवून लग्न केलेलं नाहीये. मी आशुशी कायदेशीररित्या लग्न केलंय. कायदा दाखवलं म्हणजे झालं का? इथे राहायला आलास तेव्हा सुद्धा तू कायदाच दाखवलास. आणि आता सुद्धा कायदाच दाखवतोयस. माणसांची मनं कायद्याच्या धाग्याने बांधता येत नाहीत जय. कोणाला सांगतोस तू कायदेशीर लग्नाच्या गप्पा? हा, मनाने जर आम्ही तुला आपलं मानलंच नाही तर? कायद्याने तुम्ही एकमेकांचं नातं दाखवाल रे, एकमेकांचे संबंध सुद्धा सिद्ध कराल. पण आमच्या दृष्टीने तुम्ही मेला असाल तर कायद्याने ते नातं जिवंत करता येणार नाही अजय. लक्षात ठेव. शमिका प्लीज, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. अश्वती, तू मला कधीच वाटलं नव्हतं की माझी सख्खी बहीण असून तू. शमिका प्लीज असं नको ना बोलू तिच्याशी. बघा, आम्ही तुमच्याकडे खूप अपेक्षेने आलो. आता आम्हाला फक्त तुमचाच आधार आहे. मला एक सांगा, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे आम्ही दोघांनी लग्न केलंय हा तुमचा प्रॉब्लेम आहे की आम्ही पळून जाऊन लग्न केलंय हा तुमचा प्रॉब्लेम आहे? म्हणजे जसं अनिरुद्ध अंकल, त्यांना फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की आम्ही पळून जाऊन लग्न केलंय त्यांना न सांगता. बाकी त्यांना माझ्याशी काहीच एक प्रॉब्लेम नाहीये. जय, तू काय बोलतोयस? तुझ्या लक्षात तरी येतंय का? तुम्ही हे जे काही केलंय त्याच्यामुळे या दोन्ही फॅमिलीज किती दुखावले गेले त्याची कल्पना तरी आहे का तुला?
तुझ्याकडून तर समजूतदारपणाची अपेक्षाच नाहीये. पण आशू तू तरी बस बस, यातलं कशाला काहीही अर्थ नाही. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला हे लग्न मान्य नाही. जय, तू जाऊ शकतोस. ठीक आहे मामा, ठीक आहे. नाही, काय माझीच चूक आहे. मी खूप खूप अपेक्षेने आलो होतो इथे. मला असं वाटलं होतं की आपली माणसं आहेत, घेतील आपल्याला समजून. नाही आजी, मला माहिती आहे मी वाईटच आहे, पण ॲटलिस्ट मी ज्या मुलीशी लग्न केलं ना ती तरी चांगल्या घरची गुणी मुलगी आहे. माझ्यासाठी नाही, मला असं वाटलं असतं की ॲटलिस्ट तिच्यासाठी तरी आम्हाला तुम्ही ॲक्सेप्ट करा. पण नाही अशी मला असं एक गोष्ट कळून चुकली. या जगात कोणीच कोणाचं नसतं. खरं आहे. मॉम, तू का ग गेली मला सोडून? बघतेस ना तू, आज माझा इथं कोणीच नाही आहे. मला एकट्याला सोडून गेलीस तू. आशू, आय एम सॉरी. मला असं वाटलं होतं की तू तुझं घर, तुझी माणसं मागे सोडून येतेस माझ्यासोबत, तर मी तुला चांगलं एक घर देऊ शकेन, एक चांगली फॅमिली देऊ शकेन, पण नाही. आशू, आपण एकटे आहोत. तू मला आणि मी तुला. ठीक आहे, पण एक गोष्ट आहे आशू, आज जर मॉम इथे असली असती ना तर कुठल्याही परिस्थितीत तिने तुझं खूप थाटामाटात स्वागत केलं असतं. आय एम शुअर. जय, मला या विषयावरती अजून काहीही बोलायचं नाही. तुला काय करायचं ते कर तू, पण तू चुकीचं वागलास हे माझं मत कधीही बदलणार नाही. अजून एक गोष्ट तुला सांगतो, आज जर नीना जिवंत असती तर तिने तुला माफ केलं नसतं. जय, तुझं वागणं आम्हाला कोणालाच मान्य नसलं तरी सुद्धा आशू सून आहे आता या घराची, आणि सून लक्ष्मी असते. लक्ष्मीला परत पाठवायचे संस्कार नाहीयेत आमच्यावर.